तुझ्यासाठी शृंगार केला नेसून मी पैठणी, हातामध्ये हिरवा चुडा बिंदी माथ्यावरी. तुझ्यासाठी शृंगार केला नेसून मी पैठणी, हातामध्ये हिरवा चुडा बिंदी माथ्यावरी. सनईच्या तालावर मी सैरवैर नाचते बाई, उतावळी आज मी ग येईल तो मंगले दारी. सनईच्या तालावर मी सैरवैर नाचते बाई, उतावळी आज मी ग येईल तो मंगले दारी. नवरोबाला पाहण्या जीव आतुर का हो मेहंदी हाताला, हो मेहंदी हाताला तुझ्या नावाची मी लावते रे राजा. घेऊन जाशील ना या राणीला तुझ्या संगतीन राजा. मेहंदी हाताला तुझ्या नावाची मी लावते रे राजा. घेऊन जाशील ना या राणीला तुझ्या संगतीन राजा. सजली ही नवरी बाई नवरोबासाठी ग, गाली हळदी चाले पा दिसते किती गोड ग. आई बाबांची लाडकी सासरला जाईल ग, सुखी राहा दिल्या घरी तू रडू नको बाई ग. येणार नवऱ्याची स्वारी घेऊन मर्दानी थाट, लाडुकीला घेऊन जाईल घोड्यावर तो ग थेट. सखे तुझी आठवण येईल ग हो हळदी अंगाला, हो हळदी अंगाला तुझ्या नावाची मी लावते रे राजा. घेऊन जाशील ना या राणीला तुझ्या संगतीन राजा. हळदी अंगाला तुझ्या नावाची मी लावते रे राजा. घेऊन जाशील ना या राणीला तुझ्या संगतीन राजा. हो हो प्रसन्न राहणारे, दुःखात धीर धरून दुःखात धीर धरून सुखात प्रसन्न राहणारे, दुःखात प्रसन्न राहणारे, सुखात प्रसन्न राहणे. सुखात प्रसन्न राहणे. मी तुमच्या सुखदुःखाची मी सुखदुःखाची भागीदारी होईल. भागीदारी होईल. आम्ही असं होतं की आम्ही जेव्हा माझा मुलगा 6वीला होता तेव्हा मी विचार केलेला की माझे मम्मी पप्पा व्यवस्थित असते आणि तू जेव्हा 11वीला असणार तेव्हा तू हे सगळं जे लग्न आहे तूच ऑर्गनाईज करणार होता. तर हे भगवंतानी आम्हाला असं झालं की तो सुवर्ण क्षण आमच्या जीवनात आला. साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे रहूंगी जुदा, तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, ऐ मेरी जाने वफा. आमचं लग्न अशा परिस्थितीमध्ये झालं. 1975 साली लग्न झालं. आमचे दोघांचे पण आई वडील नाही. दोघांचे आई वडील नसल्या कारणाने कोणीतरी मध्यस्थी पाहिजे म्हणून त्यांची बहीण मध्यस्थी पडली आणि माझी बहीण मध्यस्थी पडली आणि आमचं लग्न जुळवलं. पहिली भेट काय असणार, 1-2 पत्र्याच्या खुर्ची त्याच्यावरती लग्न लागलं आणि मी स्वतःची साडी स्वतः नेसलेली. साडी सुद्धा नेसायला मला येत नव्हती.
जी लग्नाची साडी पाठवलेली ती मला स्वतःला नेसता पण येत नव्हती, पण कशी तरी नेसली आणि लग्नाला उभी राहिली. बघायला गेलं ना, आजच्या युगाचा मी विचार करतो, थोडा परिस्थिती इकडे तिकडे बघतो. आई वडिलांना पैसा असतो, काय असतं, ते तर मुलं आई वडिलांना प्रेम हे करताना दाखवतात. आणि पैसा संपला का आई वडिलांना कुठेतरी आज वृद्धाश्रममध्ये ना ते एका कोपऱ्यामध्ये टाकून आई वडिलांची हे न करतो. पण जे आज आम्हाला हे आज बघतो ते आमच्या मुलांनी केले ना, हे भय्यो केलं. मेरे सनम तेरी कसम छोड़ेंगे अब ना ये हाथ, ये जिंदगी गुजरेगी अब हमदम तुम्हारे ही साथ, अपना ये वादा रहा तुमसे रहूंगी जुदा. पण आज हे सगळं झाल्यानंतर एवढा आनंद होतो. तर मी असं विचार करतो की प्रत्येक मुलांनी ज्यांचे आई वडिलांची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे तर ते चांगल्या रीतीने सेलिब्रेट करतात. आई बाबांना किती आनंद होईल ते सगळ्या मुलांनी केलं पाहिजे. आज आम्हाला ज्या महापुरुषांचे विचार मिळाले, त्यांचा स्पर्श लाभला आणि त्यांनी आमच्या जागवलेला कृतज्ञता भाव, आणि त्यामुळेच आज आम्ही सर्व काही हे करू शकलो. तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, ऐ मेरी जाने वफा, तेरी मेरी मेरी तेरी एक जान है. साथ तेरे